महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आंबेगाव येथे एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम, मोफत दंत आरोग्य शिबिर व मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न। आज संपूर्ण महाराष्ट्रात महापुरुषांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम साजरे केले जात असताना बार्शी तालुक्यातील आंबेगाव येथे एकता महिला मंच च्या वतीने एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावात मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिर आणि निर्भया पथक मार्गदर्शन मेळावा अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला। महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी मंचावरील मान्यवर आणि एकता महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। केवळ मिरवणुका न काढता सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य आणि सुरक्षेचा संदेश देणारे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। याप्रसंगी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे उपस्थित होते। त्यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की एकता महिला मंचाने अशा सामाजिक उपक्रमाचे आयोजन करणे कौतुकास्पद बाब आहे। महिला किंवा मुलींनी कोणत्याही प्रकारची अडचण अथवा तक्रार असल्यास घाबरून न जाता थेट निर्भया पथकाशी संपर्क साधावा। आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। त्यांनी यावेळी महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची आणि सुरक्षेविषयीची सविस्तर माहिती दिली। यावेळी आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ डेंटल क्लिनिक वैराग यांच्या सौजन्याने आयोजित दंत आरोग्य शिबिरात दंत रोगतज्ञ डॉक्टर शीतल बोराडे आणि त्यांच्या सहकारी टीमने महिलांना दातांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले। या शिबिरामध्ये एकूण 75 रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली। केवळ तपासणीच नव्हे तर गरजू रुग्णांवर औषधोपचारही करण्यात आले। यावेळी डॉक्टर शीतल बोराडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांमध्ये आपल्या आरोग्याविषयी इतका प्रचंड उत्साह आणि जागरूकता पाहून अभिमान वाटतो। एकता महिला मंचच्या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात मंचाची भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, महापुरुष कोणत्याही एका जाती किंवा धर्माचे नसून ते सर्वांच्या विचारांचे असतात। आम्ही केवळ जयंती साजरी करत नाही तर त्यातून समाजाला एक ठोस संदेश देण्याचा प्रयत्न करतो। इथून पुढेही सर्व महापुरुषांच्या जयंत्या अशाच सामाजिक उपक्रमांतून मोठ्या थाटात साजरा केल्या जातील। या शिबिरासाठी निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे, समर्थ डेंटल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर शीतल बोराडे, डॉक्टर सुरभी कासार, डॉक्टर गझल चौधरी तसेच एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता महिला मंचच्या खालील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। नलिनी धेंडे, वर्षा साळुंखे, मनु माळी, विद्या माळी, पूजा काळे, सारिका मते, मनीषा भुसारे, श्यामल मस्के, अंजना काळे, राणी मुटकुळे, गौरी दळवी, सुवर्णा साळुंखे, प्रेमाला सुरवसे। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रेमाला सुरवसे यांनी केले। प्रास्ताविक वर्षा साळुंखे यांनी मांडले तर उपस्थितांचे आभार नलिनी धेंडे यांनी मानले। आंबेगावसारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच महिलांच्या पुढाकाराने महात्मा बसवेश्वर यांची जयंती अशा अनोख्या पद्धतीने साजरी झाल्यामुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात एकता महिला मंचच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत होत आहे।